संजय राऊत यांनी राजकीय फायदा जिथे असतो तिथे मोदी जातात असा घणाघात केला आहे। मणिपूरमध्ये पंतप्रधान मोदी जाणार नाहीत असं सुद्धा राऊतांनी म्हटलेलं आहे। तर मणिपूरमध्ये लोकसभेच्या जास्त जागा असत्या तर मोदी तिथे गेले असते असा हल्लाबोल संजय राऊतांनी केलाय। राज्यातील लोकसभेच्या 48 जागांवर मोदीच प्रचार करतील। शिंदे फडणवीसांच्या मागे जनता नसल्याचं मोदींना माहिती आहे आणि त्यामुळेच या ठिकाणी पंतप्रधान मोदींचे हे दौरे सुरू असल्याचा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे। तर भारत जोडो न्याय यात्रेचा भाजपने धसका घेतल्याचा घणाघात सुद्धा संजय राऊत यांनी केला आहे। पंतप्रधान मोदींच्या सोलापूर दौऱ्यावर संजय राऊतांनी जोरदार हल्लाबोल केलाय। जिथे राजकीय फायदा तिथे मोदी जातात। मणिपूरमध्ये लोकसभेच्या जास्त जागा असत्या तर मोदी तिथेही गेले असते असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला। तर राज्यातील लोकसभेच्या 48 जागांवर मोदीच प्रचार करतील कारण मोदींना माहिती आहे शिंदे फडणवीसांच्या मागे जनता नसल्याचं आणि त्यामुळे तेच प्रचार करतील असा हल्लाबोल सुद्धा संजय राऊतांनी केला। प्रधानमंत्री जिथे त्यांना राजकीय फायदा आहे किंवा फायदा करून घ्यायचा तिथेच जात आहे। मणिपूरमध्ये जर लोकसभेच्या 25 जागा असत्या तर ते मणिपूरला जाऊन थांबले असते। मणिपूरला लोकसभेच्या 2 जागा आहेत किंवा 3 जागा आहेत, त्याच्यामुळे राजकीय दृष्ट्या त्यांना मणिपूर महत्त्वाचं नाही। प्रधानमंत्री आणि त्यांचा पक्ष हा फक्त लोकसभेच्या आकड्यांचा हिशोब करतो आणि राजकारण करतो। महाविकास आघाडी आणि इंडिया गठबंधनचा घेतलेला हा धसका आहे। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा घेतलेला हा धसका आहे। शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा घेतलेला धसका आहे आणि राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा घेतलेला हा धसका आहे। म्हणून 48 जागांवर पुन्हा एकदा मोदी हेच प्रचार करतील। मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या मागे मतदार नाही हे प्रधानमंत्री मोदी यांनी समजून घेतल्यामुळे त्यांना वारंवार महाराष्ट्रात यावं लागतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।